नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर 7 ऑक्टोबर पासून नागपूर महानगरपालिकेची एक्झाम सुरू होत आहे. तर त्या अनुषंगाने काय तर आपल्याकडे आता 3-4 पेपर आहेत. ओके. त्याच्यामध्ये मग बीएमसीचे पेपर आहेत. त्याच्यानंतर केडीएमसी आणि ठाणे महानगरपालिका. ओके. तर त्या अनुषंगाने आज आपण केडीएमसी ठीक आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन ठीक आहे. तर काय आपण केडीएमसी चे क्वेश्चन घेणार आहोत. ओके. तर पहिलाच प्रश्न होता ठीक आहे. आता काय महानगरपालिकेचा जो सिलेबस असतो ना तो काय सेम सिलेबस काय टीसीएस फॉलो करते. ओके. तर मराठीसाठी 5 प्रश्न. आता बीएमसीचा जर तुम्ही एक्झाम जर दिली असेल कोणी तर त्याच्यामध्ये काय तर सेशन वाईज येत होते. म्हणजे काय मराठीचे 5 प्रश्न, त्यानंतर मग इंग्लिशचे 5 प्रश्न, त्याच्यानंतर मग जीकेचे 5 प्रश्न, त्याच्यानंतर मग मॅथ आणि रिझनिंगचे 5 प्रश्न. तर या पॅटर्न मध्ये ते फॉलो करत होते. आणि आता जे केडीएमसी ची एक्झाम झाली आणि केडीएमसीच्या एक्झाम मध्ये काय तर 4 4 4 आणि 10 ठीक आहे. तर जो त्यांचा पॅटर्न होता त्या पॅटर्नला ते फॉलो करत होते. ओके. तर जवळपास आरटीआय वर ठीक आहे माहितीचा जो अधिकार आहे 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याच्यावर जवळपास दोन्ही मिळून जवळपास 30 प्रश्न जवळपास होते. ओके. तर तो सिलेबसचा भाग होता. तर त्या अनुषंगाने मग ते तसा पेपर काय केला जातो तर काढला जातो. ओके. तर आपण सिलेबसचा जो व्हिडिओ टाकलाय नागपूर महानगरपालिकेसंदर्भात, तर तो सिलेबस तुम्ही एकदा चांगल्या प्रकारे पाहून घ्या आणि त्याच अनुषंगाने तुम्ही काय आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. तर पहिलाच प्रश्न होता काय विरोधार्थी शब्द. आता मराठी पहिल्या सेशन मध्ये काय मराठी आला होता. तर 4-4चा सेशन होता. मराठीचे 4, इंग्लिशचे 4, त्याच्यानंतर मॅथ रिझनिंग चे 4 आणि आरटीआय आरटीएस वर किती 10-10 प्रश्न. म्हणजे जीके चे 5 प्रश्न आणि आरटीआय आरटीएस वर 10-10 प्रश्न अशा प्रकार तो पॅटर्न होता. ओके. तर पहिलाच प्रश्न काय बुजरा. एक मिनिट. तर काय बुजरा. बुजरा या शब्दासाठी असणारा विरोधार्थी शब्द ओळखा. ठीक आहे. आता पहा बिलकुल सिंपल. आपण इथं काही जास्त बुजरा माहीतच असणे आवश्यक आहे का नाही. तर पहा घाबरट, भयग्रस्त आणि भीतीदायक या तिघाचा पण अर्थ काय होतो सारखाच होतो. ठीक आहे. घाबरट, भयग्रस्त आणि भीतीदायक याचा अर्थ काय होतो सारखाच होतो. फक्त आता बुजराचा एकच शब्द आला धीट. धीट म्हणजे कोण ज्याला जो धैर्य आहे त्याच्यामध्ये धैर्य आहे, जो धाडसी आहे, काय धाडसी वृत्ती आहे, जो निर्भय आहे, बेडर आहे, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो तर बुजरा म्हणतो. ठीक आहे. बुजरा म्हणजे काय तर धीट व्यक्ती. ओके. बुजरा म्हणजे काय तर धीट व्यक्ती ज्याच्यामध्ये धैर्य आहे, ज्याच्यामध्ये धाडसी वृत्ती आहे, जो निर्भय आहे, बेडर आहे. ठीक आहे. जो घाबरत नाही कोणाला. ओके. त्याला म्हणतो आपण बुजरा. बुजरा म्हणजे न घाबरणारा धीट व्यक्ती. ओके. तर बुजरा विरुद्ध काय धीट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता पर्याय विकास या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे. तर विकास म्हणजे काय होते उन्नती. ठीक आहे. समानार्थी शब्द झाले उन्नती, सुधारणा, प्रगती. ठीक आहे. तर हे काय झाले विकासचे समानार्थी शब्द झाले. आता विकास विरुद्ध काय येईल तर मग ऱ्हास. विकास विरुद्ध काय येईल हे ऱ्हास येईल. ओके. आता ऱ्हास म्हणजे काय तर नाश होणे. ठीक आहे. विनाश होणे, लोप पावणे. ठीक आहे. तर आपण त्याला काय म्हणतो ऱ्हास असे म्हणतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट. पुढे काय भावदर्शक शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. ओके. तर अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची. ठीक आहे. पहिला ऑप्शन नंतर पाहू आपण. कडसूत्री बाहुली आपण म्हणतो. ठीक आहे. रंगाची काय करतो आपण उधळण करतो. आईची वेडी माया. ठीक आहे. किंवा आईची प्रेमळ माया. आता आगीचा गलबला होईल का नाही. आगीचा गलबला होईल का नाही. तर आगीचा का होईल भडका. आगीचा का होईल आगीचा भडका होईल. ठीक आहे. आणि गलबला कोणाचा होईल तर गलबला कोणाचा होईल तर लोकांचा का होईल गलबला. लोकांचा का होईल गलबला कोणाचा तर लोकांचा गलबला. ठीक आहे. लोकांचा काय गलबला होईल. ओके. आणि आगीचा काय तर आगीचा भडका. तर त्याच्यामुळे काय अयोग्य जोडी कोणती आहे तर पहिला ऑप्शन हे काय अयोग्य आहे. ओके. कडसूत्री बावली तुम्ही वाचलाच असाल. रंगाची उधळण सुद्धा वाचली आपण आणि आईची वेडी माया सुद्धा वाचले. ठीक आहे. आगीचा गलबला आपण वाचलं का नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. शुक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. ठीक आहे. आता शुक म्हणजे काय शुक म्हणजे काय तर पोपट होते. ठीक आहे. शुक म्हणजे काय पोपट. त्याला आपण राघू म्हणतो किंवा रावा म्हणतो. ठीक आहे.
तर शुक म्हणजे काय तर समानार्थी शब्द ओळखायचा होता. शुकचं काय समानार्थी राघू. आता पत्नी म्हणजे काय तर अर्धांगिनी, त्याला आपण भार्या म्हणतो, कांता म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण पत्नी म्हणतो. ठीक आहे. शुक म्हणजे काय तर पोपट, राघू. ओके. त्यानंतर नेक्स्ट सिलेक्ट द काय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ओके. शी फिनिश हर असाइनमेंट, fill in the blanks, because she had started it early. The teacher was impressed by her, fill in the blanks, work and praised her in front of the class. It was considered a, fill in the blanks, example for the students, and everyone admired her, fill in the blanks, dedication. Okay. सो इथं बघा आता काय, शी फिनिश हर असाइनमेंट. आता शी फिनिश हर असाइनमेंट क्विक जुळतंय का काहीतरी, नाही जुळत. ठीक आहे. त्याच्यानंतर क्विकर जुळतंय का. आता क्विकर कशासाठी असते, मोर क्विकर वगैरे आपण जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री असते. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री जेव्हा असते तेव्हा काय असते तर क्विकर असते. ठीक आहे, मोर क्विकर वगैरे असते. तिथे मोर क्विकर होईल का, शी फिनिश हर असाइनमेंट मोर क्विकर दिलाय का, नाही, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा काय चुकीचा होईल. त्याच्यानंतर ठीक आहे. आता हा काय क्विक. ठीक आहे, क्विक क्विक काय, क्विक हा ऍडवर्ब आहे की ऍडजेक्टिव्ह आहे, तर हा विशेषण आहे. ठीक आहे, क्विक कसा लवकर म्हणजे काय आहे ऍडजेक्टिव्ह झालं. ठीक आहे. शी फिनिश हर असाइनमेंट, तर क्विकली उत्तर येईल. क्विकली काय तर हे ऍडवर्ब आहे. ओके. आता ऍडवर्ब आपण कशाबद्दल घेतो तर एखाद्या वर्बला जेव्हा क्वालिफाय करतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो तर आपण त्याला ऍडवर्ब म्हणतो. ठीक आहे. तर फिनिश या वर्बला जो क्विकली हा काय करतो तर क्वालिफाय करतो. ठीक आहे. शी फिनिश हर असाइनमेंट क्विकली, ती आपला जे असाइनमेंट कशी करताय तर क्विकली करताय. ठीक आहे, म्हणजे वेगात करताय. ठीक आहे. एखादी क्रिया, एखादं स्थळ वगैरे आपण जेव्हा सांगतो तेव्हा त्याला काय म्हणतात तर ऍडवर्ब असे म्हणतात. ठीक आहे. स्थळ, काळ, वेळ जेव्हा आपण एक्सप्लेन करतो त्याला आपण काय म्हणतो तर ऍडवर्ब असे म्हणतो. तर वर्ब बद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर ऍडवर्ब असे म्हणतात. ठीक आहे. आता क्विक कशाबद्दल आहे तर हे नाउन बद्दल माहिती देते. नाउन आहे का, शी बद्दल माहिती देत आहे का क्विक, नाही. हा फिनिश बद्दल माहिती कोण देत आहे तर क्विकली देत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा ऍडवर्ब इथे यूज होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे या ऑप्शनवरून आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर नीट. आता इथं काय, द टीचर वॉज इम्प्रेस बाय हर वर्क, हा काय झाला नाउन झाला. तर नाउन काय नीट, या नाउन बद्दल विशेष माहिती देणारा शब्द कोणता, नीट. नीट वर्क. वर्क कसा नीटली वर्क होईल का, नाही. नीटली कधी येईल ते वर्ब असेल, वर्ब बद्दल माहिती जेव्हा देते तेव्हा आपण नीटली यूज करतो. ओके. सो वर्क कसं तर नीट वर्क. ठीक आहे. तर या नाउन बद्दल हे काय ऍडजेक्टिव्ह विशेषण आहे, काय नाउन बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. ओके. त्याच्यानंतर पुन्हा नाउन आहे, नाउन बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण ऍडजेक्टिव्ह. परफेक्ट आलं इथे. परफेक्टली येईल का, परफेक्टली कुणाबद्दल येत तर हे वर्ब बद्दल माहिती देत असेल तर परफेक्टली सुद्धा येणार नाही. त्याच्यानंतर काय डेडिकेशन कसं तर सिन्सिअरली डेडिकेशन का तर सिन्सिअर डेडिकेशन. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने काय तुम्ही सिन्सिअरची स्पेलिंग बरोबर पाहून ठेवा. ठीक आहे. सिन्सिअर, सिन्सिअरची स्पेलिंग तुम्हाला करेक्ट स्पेलिंग मध्ये किंवा इनकरेक्ट स्पेलिंग मध्ये विचारू शकते. त्याच्यामुळे सिन्सिअरची स्पेलिंग व्यवस्थित पाहून ठेवा. त्याच्यामुळे उत्तर काय येईल तर क्विकली, नीट, परफेक्ट आणि सिन्सिअर हे उत्तर येईल. ओके. त्यानंतर मग फिल इन द ब्लँक्स मध्ये काय, मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स आपल्याला भरायचं आहे. नेबरहुड वुमन विस्पर दॅट नो वन विल मॅरी हिम. ओके. तर काय नेबरहुड वुमन, आता याच्यामध्ये काय आपल्याला आर्टिकल यूज करायचं आहे. आर्टिकल यूज करायचं नेबरहुड वुमन. ठीक आहे. जे घराबाहेर म्हणजे घराशेजारची जे महिला होती ते काय करत होती, विस्पर म्हणजे कुजबुज करत होती. दॅट नो वन विल मॅरी हिम, म्हणजे तिच्यासोबत कोणीच लग्न नाही करत म्हणून ती काय करत होती, कुजबुज करत होती. कोण, शेजारी. तर त्या शेजारीला तो आधीच ओळखत आहे. दॅट लागला म्हणजे काय ते पास्ट मधली कंडिशन आहे. तो आधीच त्या काय आपल्या शेजारीला ओळखत आहे. त्याच्यामुळे काय द येते. ठीक आहे. एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला आधीच माहित असेल तर आपण काय करतो द चा वापर करतो. ठीक आहे. आपण कशाचा वापर करतो, द चा वापर करतो. त्याच्यामुळे द नेबरहुड वुमन विस्पर दॅट नो वन विल मॅरी हिम. ठीक आहे. तर हा दॅट शब्द दिसला ना, दॅट त्याच्यावर द हा तुम्ही लक्षात ठेवा. ओके. दॅट म्हणजे एखादी गोष्ट घडून झाली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, सो मेनी पीपल हॅव सॅक्रिफाईस देअर लाईव्ह, फिल इन द ब्लँक्स, द कंट्री. टू कंट्री येईल का, आपण थोडा वेळ ठेवू. टू कंट्री. ठीक आहे. ऑन कंट्री देशावर. सो मेनी पीपल पुष्कळ सारे लोक काय करतात, सॅक्रिफाईस करतात, त्याग करतात त्यांचं जीवन. कशावर, देशावर करतात का,
देशाने करतात का? बाय म्हणजे देशाने करतात का? नाही. तर देशाकरिता, फॉर, आपल्या प्राणाची आहुती म्हणजे आपलं बलिदान कोणासाठी करतात? तर देशाकरिता ते आपलं काय स्वतःचं बलिदान देतात. सो मेनी पीपल हॅव सॅक्रिफाईस देअर लाईफ फॉर द कंट्री, म्हणजे देशाकरिता ते आपला काय देतात? तर प्राण देतात. ओके, आत्मबलिदान देतात. नेक्स्ट क्वेश्चन. हां, पुन्हा पाहिजे दॅट. दॅट आलं तर काय? दॅट वॉज बेस्ट थिंग द कॅप्टन कुड डू. ठीक आहे. आता बेस्ट थिंग तर सुपरलेटिव्ह डिग्री. तर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी काय होते? तर द चा वापर होतो. त्याच्यामुळे याच्यामध्येच आपला उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी काय? द चा वापर होतो. दॅट वॉज द बेस्ट थिंग द कॅप्टन कुड डू. त्यानंतर काय? तर जीकेचे प्रश्न आता. मराठी आणि इंग्लिशचे झाले. आता जीकेचे प्रश्न पहा. 4-4चा पॅटर्न फॉलो होत आहे. ओके, 4-4चा काय होता? पॅटर्न फॉलो होत आहे. ओके, 4-4चे प्रश्न, 4-4-4-4 या पॅटर्नने काय प्रश्न फॉलो होते. ठीक आहे. तर आपल्याला 5-5 प्रश्नाचा काय पॅटर्न दिसेल कुठे? नागपूर महानगरपालिकेमध्ये. ओके. तर काय? डिसेंबर 2024 मध्ये सरकारने महिला बचत गटांना, स्मॉल हाऊसिंग ग्रुप, शेतीसाठी ड्रोन पुरवणाऱ्या खालीलपैकी कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? तर ते काय? नमो ड्रोन दीदी योजना. तर ज्या महत्वाच्या योजना आहेत. ठीक आहे. आता 2025 आणि 2024 ते 2025च्या दरम्यान ज्या काही महत्वाच्या योजना लागू केल्या, ठीक आहे, गव्हर्नमेंटने, तर त्या तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्याच्यानंतर मग महत्वाचे पुरस्कार, त्याच्यानंतर मग काय? क्रीडा घडामोडी, त्याच्यानंतर काय? निर्देशांक महत्वाचे, त्याच्यानंतर निधन वार्ता आणि महत्वाचं म्हणजे राजकीय घडामोडी. सर्वात जास्त राजकीय घडामोडीवर टीसीएस काय करते? तर प्रश्न विचारते. ठीक आहे. राजकीय घडामोडी हा जो मुद्दा आहे तुम्ही चांगल्या प्रकारे, जे म्हणजे आता घटना दुरुस्ती विधेयक असतील, आता 106वा घटना दुरुस्ती विधेयक, त्याच्यानंतर मग म्हणजे 106वी घटना दुरुस्ती आणि 129वे विधेयक. ठीक आहे. त्याच्याबद्दल तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती करून ठेवा. त्याच्यानंतर कोणतेही जे सुधारणा विधेयक येते, कोणतेही बिल आले तर त्याच्यात जास्त प्रश्न टीसीएस विचारते. त्याच्यानंतर पुरस्कार, त्याच्यानंतर महत्वाच्या क्रीडा घडामोडी, नियुक्ती, निधन वार्ता, निर्देशांक, राजकीय घडामोडी, या ज्या गोष्टी आहेत ते चांगल्या प्रकारे आपल्याला करून ठेवाव्या लागतील. ओके, बघा आता आला याच्यामध्ये काय? 2025 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक. ठीक आहे. राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्र संबंधी राजकीय घडामोडी. तर राजकीय घडामोडी चांगल्या प्रकारे करून ठेवणे आपल्याला आवश्यक आहे. आता या प्रश्नाचं काय उत्तर कसं लॉजिक लावायचं? तर आपलं जे बजेट आहे, आपलं काय महाराष्ट्राचं बजेट आपण कधी? मार्च महिन्यामध्ये मांडतो. ठीक आहे. मार्च एप्रिल दरम्यान आपण मांडतो. 31 मार्च ते 1 एप्रिल आपलं काय हे बजेट मांडतो आपण. ठीक आहे. या एवढ्या कालावधीसाठी. सो मार्च महिना हे लॉजिकली तुम्ही उत्तर मारू शकता. ओके. फेब्रुवारीमध्ये कुठे? तर आपल्या फेब्रुवारीमध्ये आपण केंद्राचं काय बजेट मांडतो आणि मार्चमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारचं बजेट मांडतो. त्याच्यामुळे मार्च हे लॉजिकली उत्तर तुम्ही मारू शकता. पुन्हा स्पोर्ट्स मध्ये म्हणजे क्रीडा संबंधी येतातच. ठीक आहे. क्रीडा आणि पुरस्कार दोन्ही याला मिक्सअप झालाय. तर स्वप्नील सुरेश कुसळे यांना जानेवारी 2025 मध्ये कुठे? तर शूटिंग या क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार मिळाला. ओके. तर क्रीडा आणि पुरस्कार इथं काय झाला? मिक्सअप झालेला आहे. म्हणजे क्रीडा आणि पुरस्कारावर प्रश्न विचारतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे. ते आंतरराष्ट्रीय घडामोडी. ओके. जानेवारी 2025 मध्ये भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे खालीपैकी कोण होते? तर कोण होते? प्रबोवो सुबियांतो. ठीक आहे. राष्ट्रीय घडामोडी किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी या दोन्ही याच्यामध्ये हा मुद्दा येईल. ठीक आहे. त्या अनुषंगाने मग तुम्ही चांगल्या प्रकारे जागतिक घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, देशहिताच्या ज्या घडामोडी आहेत त्या तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. आणि प्रजासत्ताक दिनाबद्दल चांगल्या प्रकारे म्हणजे कोणत्या राज्याच्या झाकीला प्रथम क्रमांक मिळाला, त्याच्यानंतर मग कोणत्या मंत्र्याला प्रथम क्रमांक मिळाला, मंत्र्यालयाची थीम काय, या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्यानंतर मग हे जे प्रश्न आहेत रिझनिंग आणि मॅथचे प्रश्न जे काय आहेत प्रश्न, मी टेलिग्राम चॅनलला याची लिंक म्हणजे याची पीडीएफ अपलोड करेन. तिथून तुम्ही काय आहे सॉल्व्ह करून घ्या. खूप सोपे प्रश्न, रिझनिंगचे प्रश्न हे इझिली सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही याचं. तर खूप सोपे प्रश्न असतात. तर ते तुम्ही पीडीएफ मी टाकतो आपल्या टेलिग्राम ग्रुपला, प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपला मी याची पीडीएफ देतो.
तिथून तुम्ही काय करा तर हे डाउनलोड करून प्रश्न सगळे सॉल्व्ह करून घ्या. खूप सोपी सोपी प्रश्न आहेत. ठीक आहे. 4 प्रश्न आहेत. दिशादर्शन तर टॉपिक तेच आहे, दिशादर्शन. त्याच्यानंतर काय तर नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोडिंग डिकोडिंग. त्याच्यानंतर मग हे सिटिंग अरेंजमेंट. याच टॉपिकवर काय तर हे पझल पझल हा पझलवर प्रश्न आहे. ओके. हा जो प्रश्न आहे पझलवर आहे. तर ते बेसिक बेसिक प्रश्न आहेत. तर ते सिलेबसच्या अनुषंगाने काय त्यांनी आरटीआय आणि आरटीएस वर खूप सारे प्रश्न विचारले होते. पण नागपूर महानगरपालिकेला काय असं सिलेबस मध्ये काही दिलेलं नाही की आरटीएस आरटीआय वर आम्ही प्रश्न विचारू. त्याच्यामुळे हा मुद्दा तेवढा काही महत्वाचा नाही आपल्यासाठी. ओके. तर 10 प्रश्न आरटीआय आणि आरटीएस वर होते. हम्म. त्यानंतर मराठी. मराठीचे आता 4 प्रश्न. आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे या म्हणीचा अर्थ काय तर आवडा देऊन कोवडा काढणे. काय त्याला काय म्हणतात? आवडा देऊन कोहळा काढणे. अतिदान पुण्य महापुण्य हे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. इकडे आड तिकडे विण म्हणजे काय? दोन्हीकडे सारखीच परिस्थिती. ठीक आहे. ताकापुरती आजी. ठीक आहे. तर या ज्या महत्वाच्या म्हणी आणि वाक्प्रचार आहे तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. ताकापुरती आजी. ठीक आहे. कामापुरती मामा ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर समास. समासावर भरपूर प्रश्न असतात. ठीक आहे. तर समास आपल्याला चांगल्या प्रकारे करून ठेवावा लागेल. तर खालीलपैकी काय कोणते विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर आता आधी जर पहिला बघितला तर चक्रपाणी हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे का? नाही. तर हे कशात आहे? चक्र आहे ज्याच्या हातात असा तो कोण? विष्णू. म्हणजे काय ते बहुव्रीही समासाचं उत्तर आहे. नीळकंठ पुन्हा पितांबर हे जे आहेत उदाहरण हे कशाचे आहेत तर बहुव्रीही समाजाचे आहेत. आता नीळकंठ म्हणजे काय? निळा आहे कंठ असा कोण? तर आपले शंकर. ओके. त्याच्यानंतर पितांबर पिवळे असे अंबर कोण? तर हे विष्णुशील. ठीक आहे. तर चक्रपाणी म्हणजे काय? चक्र आहे ज्याच्या हातात तो चक्रपाणी हे कशाचं उदाहरण आहे तर बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. आता विभक्ती तत्पुरुष समास. ओके. तर काय? भक्तिवश. भक्तीने वश. ठीक आहे. ने प्रत्यय लागलाय. ने म्हणजे तृतीयाचा आहे. तृतीय विभक्तीचा काय लागला? ने प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं? तत्पुरुष समासाचं उदाहरण झालेलं आहे भक्तिवश. आता प्रतिक्षण. प्रति हा शब्द काय तर अव्ययी भाव समाजाचं ते काय उदाहरण आहे. प्रतिक्षण. प्रति म्हणा किंवा मग तुम्ही काय म्हणता त्याला हर दर गैर हे शब्द लागतात. ठीक आहे. आ शब्द लागते, यथा शब्द लागते. आता वरून काय तर आजन्म, यथावरून काय तर यथाशक्ती, प्रतिवरून काय प्रतिक्षण, प्रतिदिन. ठीक आहे. त्याच्यानंतर हर. हर म्हणजे काय तर हर घडी, हर दिन. त्याच्यानंतर गैर. गैरवरून काय तर गैरहजर, गैरजबाबी. अशा प्रकारे तुम्ही काय दर. दरवरून काय तर रोज, दर साल. हे जे आहेत ते काय अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर साखर भात. साखर भात म्हणजे काय तर साखर घालून केलेली भात. म्हणजे साखर घालून केलेला भात म्हणजे काय? साखर भात. त्याला हे कशाचं उदाहरण आहे तर मध्यम पदलोभी कायचं मध्यम पदलोभी समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. आता साखर भात त्याच्यासारखं काय कांदे पोहे. कांदे घालून केलेले पोहे म्हणजे कांदे पोहे. चुलत सासरा. चुलत असा सासरा. ठीक आहे. तर हे काय तर मध्यम पदलोभी समासाचे उदाहरण आहे. तर विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं तर भक्तिवश. भक्तीने वश. ठीक आहे. याच्यामध्ये काय ने प्रत्यय लागलाय तृतीयाचा. ठीक आहे. तर तृतीय विभक्ती होते. तृतीय विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे भक्तिवश. ओके. त्याच्यानंतर काय तर मुक्तता या सर्वसामान्य अर्थासाठी खालीलपैकी योग्य असलेला शब्दसंग्रह ओळखा. तर काय मुक्तता म्हणजे काय तर बंधमोचन. मुक्तता म्हणजे काय तर बंधमोचन. बंधनातून मुक्त असा व्यक्ती किंवा मग काय ज्याच्यावर कुठलेही बंधन नाही असं म्हणजे कोण? बंधमोचन. ठीक आहे. आता मुक्तता. मुक्तता म्हणजे काय बांधणे होईल का? नाही. याचा काय संबंध नाही. बंधात राहणार होईल का? नाही. बंधपत्र होईल का? नाही. तर काय होईल? बंधमोचन हे उत्तर येईल. त्याच्यानंतर काय उद्देश ओळखा. आता उद्देश आणि विधेय तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असणे आवश्यक आहे. ठीक आहे. उद्देश म्हणजे काय तर कर्ता होते आणि विधेय म्हणजे काय तर क्रियापद होते. उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे काय? विधेय. विधेय म्हणजे काय तर क्रियापद. विधेय म्हणजे काय? क्रियापद. ओके. आणि उद्देश म्हणजे काय? उद्देश म्हणजे तुमचा कर्ता. उद्देश म्हणजे काय तर कर्ता. ओके. उद्देश म्हणजे काय? कर्ता.
तर काय, भारताचे श्रेष्ठ गायक भीमसेन जोशी आता आपल्या पुढे राग दरबारी सादर करतील. आता राग दरबारी सादर करणारे कोण? राग दरबारी सादर करणारे कोण? तर भीमसेन जोशी. तर भीमसेन जोशी काय झाला तर आपल्या वाक्यातील कर्ता झाला. आपल्या वाक्यातील कर्ता काय झाला तर भीमसेन जोशी. तर जो कर्ता असतो तोच काय असतो तर उद्देश असतो. त्याच्यामुळे काय भीमसेन जोशी हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. भारताचे श्रेष्ठ गायक भीमसेन जोशी आता आपल्या पुढे राग दरबारी सादर करतील. तर राग दरबारी सादर करणारे कोण? भीमसेन जोशी आपलं हे काय झाला तर कर्ता झाला. ठीक आहे. आणि सादर करतील, सादर करतील, सादर करतील हे काय झालं आपलं करतील. तर हे झालं आपलं विधेय. काय झालं? विधेय. ठीक आहे. आणि राग दरबारी सादर हे काय झालं तर आपला विधेय विस्तार होईल. ठीक आहे. आणि भारताचे श्रेष्ठ गायक हे झालं उद्देश विस्तार. याला काय म्हणतो आपण? उद्देश विस्तार असे म्हणतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट इंग्लिश. ठीक आहे. तर याचे 4 प्रश्न पुन्हा. द बाय वॉज आपला काय अप्रोप्रिएट प्रिपोजिशन इथं ठेवायचं आहे. तर काय प्रिपोजिशन आपल्याला ठेवायचं आहे. द बाय वॉज आस्क्ड टू डिस्ट्रीब्यूट द फ्रूट ऑल द चिल्ड्रेन. ऑल द चिल्ड्रेन. आता मला सांगा बिटवीन बिटवीन कोणासाठी येते? जेव्हा दोन व्यक्ती असतात तेव्हा काय आपण वापरतो? बिटवीन वापरतो. इथं दोन व्यक्ती आहेत का? ऑल द चिल्ड्रेन. ठीक आहे. ऑल द चिल्ड्रेन जेव्हा असते जास्त दोन पेक्षा जास्त असतात. ठीक आहे. दोन पेक्षा जेव्हा जास्त असतात तेव्हा आपण काय करतो? अमंगचा वापर करतो. ठीक आहे. द बाय वॉज आस्क्ड टू डिस्ट्रीब्यूट द फ्रुट्स अमंग ऑल द चिल्ड्रेन. त्याच्यामुळे काय दोन पेक्षा जास्त व्यक्ती असतात तेव्हा काय करतो आपण? अमंगचा वापर करतो. आणि फक्त दोन व्यक्ती असतील तर कशाचा वापर करतो आपण? बिटवीनचा वापर करतो. त्याच्यामुळे उत्तर काय येईल? अमंग हे उत्तर येईल. सिलेक्ट द काय? सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. ठीक आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे. ठीक आहे. जास्त वाचत नाही बस वन वर्ड सबस्टिट्यूशन दिसला बस तिथेच क्लोज करायचं. त्याच्यानंतर मग पूर्ण वाक्य वाचत बसायचं का नाही. द एक्ट ऑफ स्पीकिंग हिज थॉट्स अलाउड. ठीक आहे. आपलेच विचार स्वतःसोबत काय जोरात 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 बोलून स्वतःला सांगणे त्याला काय म्हणतो आपण? सोलिलो काय म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? सोलिलोस काय म्हणतो. आणि डायलॉग म्हणजे काय होते तर हे दोघांचं संभाषण ज्याला असते त्याला काय म्हणतो? डायलॉग. मोनोलॉग म्हणजे काय? स्वतःशीच बोलणे. ठीक आहे. मनातल्या मनात बोलणे त्याला आपण काय म्हणतो? मोनोलॉग म्हणतो. आणि हे जोरात बोलणे स्वतःशी त्याला काय म्हणतो आपण? सोलिलो काय असे म्हणतो. ओके. सो द एक्ट ऑफ स्पीकिंग हिज थॉट्स अलाउड त्याला काय म्हणतो आपण? सोलिलोस काय असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. पुन्हा काय आला? वन वर्ड सबस्टिट्यूट आलंय. ठीक आहे. तर काय अरेंजमेंट इन ऑर्डर ऑफ ऑकरन्स. ठीक आहे. अरेंजमेंट इन ऑर्डर ऑफ ऑकरन्स त्याला काय म्हणतो आपण? क्रोनोलॉजिकल म्हणतो. ठीक आहे. क्रोनोलॉजिकल म्हणजे काय आता? आता गांधीजीच्या चळवळी बघा. गांधीजीच्या चळवळी काय 1917, त्याच्यानंतर 1918, 1920, 1900 पुन्हा काय 30, 1942. तर 1917 मध्ये काय तर त्यांचा पहिल्यांदा खेडा सत्याग्रह झाला. त्याच्यानंतर अहमदाबादचा जो मिल सत्याग्रह, त्याच्यानंतर मग पहिल्यांदा चंपारण सत्याग्रह झाला. ओके. चंपारण सत्याग्रह, त्याच्यानंतर अहमदाबाद सत्याग्रह, त्याच्यानंतर मग कोणता तर तुमचा खेडा सत्याग्रह, त्याच्यानंतर असहकार चळवळ, त्याच्यानंतर मग 1930 मध्ये काय तर सविनय कायदेभंगाची चळवळ, 1942 मध्ये कोणती तर आपली भारत छोडो आंदोलन. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो हा ऑर्डर असतो 1917, 18, 20, 30, 42 त्याला आपण काय म्हणतो? क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणतो. ठीक आहे. अरेंजमेंट इन ऑर्डर ऑफ ऑकरन्स त्याला काय म्हणतो आपण? क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट मग काय 1803 एक मिनिट 1802 ते 1803 दरम्यान कोणत्या मोठ्या घटनेमुळे दख्खन मधील शेती बिघडली? तर कोणत्या घटनामुळे? तर दुष्काळ परिस्थितीमुळे काय तर दख्खन मधली काय शेती बिघडलेली होती. ओके. आता दुष्काळ म्हटलं तर तुम्हाला काय लक्षात पाहिजे? स्टची आयोग. अलीकडेच काय आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता. एमपीसीची जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर त्याच्यामध्ये काय दुष्काळ आयोग हे कशासाठी होतं? तर दुष्काळ आयोगाच्या वेळी कोण 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 अध्यक्ष होते? तर स्टची हे काय होते? दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष होते. त्याला आपण स्टची आयोग असे म्हणतो. आता प्लेग प्लेग का बरं येणार नाही? कारण की प्लेग कधी आला होता? 1897 पुणेमध्ये आलं होतं. ठीक आहे. भूकंप म्हणलं तर आता किल्लारी वगैरे तर भूकंप आलेला होता. ठीक आहे. तर 1802 ते 1803 च्या काळामध्ये काय दख्खनमध्ये जर शेती बिघडली तर कशामुळे? दुष्काळमुळे बिघडली. आता शेती आणि प्लेगचा काय संबंध येईल का? नाही. भूकंपाचा संबंध येऊ शकतो पण दख्खनमध्ये भूकंप आले आहेत का? नाही. भूकंप कुठे तर लातूरला आलेला आहे. ठीक आहे.
आणि दख्खनची भूमी म्हटलं तर काय अहमदनगर, पुणे, सातारा हा जो भाग आहे हा काय दख्खनचा भाग म्हणून आपण ओळखतो. ओके. पूर येईल का मराठवाड्यामध्ये पूर येते का तर नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पूर येत नाही. त्याच्यामुळे काय 1802 ते 1803 दरम्यान काय कोणत्या घटनेमुळे दख्खनमधील शेती बिघडली तर दुष्काळामुळे. ठीक आहे. दुष्काळ का कारण की दख्खनमध्ये पाऊस पडत नाही. हा अवर्षणग्रस्त भाग असल्यामुळे काय तर पाऊस पडत नाही. त्याच्यामुळे दुष्काळ हे आपलं उत्तर येईल. त्याच्यानंतर आता या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कसं हा एक प्रकारचा तुक्काच असतो. परफेक्ट कोणा माहित ज्याचा फार वाचन असते त्यालाच माहित असतं. तर काय एप्रिल 2025 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांनी आरोग्य सेवा, शाश्वत विकास आणि सुशासन या क्षेत्रात तळागाळात काम करणाऱ्या छत्तीसगडमधील जनस्वास्थ्य सहयोग प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि सर्व्हिसेस प्लस प्लॅटफॉर्म या 3 सेवा संस्थांना कितवा यशराज भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केला. आता अशा प्रश्नाचं उत्तर माहित असणे म्हणजे अवघडच काम आहे. आणि असे प्रश्नाचे उत्तर कोणाला माहिती नसतं. त्याच्यामुळे एक शॉर्ट ट्रिक म्हणजे काय तर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5 असा क्रमामध्ये लावून घ्या. ठीक आहे. म्हणजे दुसरा, ठीक आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. तर दुसरा आणि पाचवा हे उत्तर खूप कमी प्रमाणात असते. त्याच्यामुळे 3 नाही तर 4 या 2 ऑप्शन मधून एक चूज करायचा. ठीक आहे. तर त्या ठिकाणी आता हा तुक्का आपला बसला 3चा. ठीक आहे. 3 हे काय येईल उत्तर येईल. ठीक आहे. अशा वेळी तुम्ही असंच करा कारण की परफेक्ट उत्तर तर आपल्याला माहित नसतं. त्याच्यामुळे 2 ऑप्शन काढून टाका. ठीक आहे. दुसरा आणि पाचवा. 4 नाही तर 3 मधून काय उत्तर येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. प्रत्येक वेळ होईल का असं नाही. तर जर तुम्हाला माहित नसेल, ठीक आहे, एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर माहित नसेल तर हा तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. आणि जर तुम्हाला जर माहित असेल, ठीक आहे, यशराज भारतीय सन्मान तर त्यावेळी हा यूज करू नका. ठीक आहे. तुम्हाला जे उत्तर माहित आहे तेच मारा. जर तुम्हाला त्याबद्दल काहीच माहित नसेल तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 1884 मध्ये महाराष्ट्रात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर कोणी केली टिळक आणि आगरकर यांनी काय 1884 मध्ये काय महाराष्ट्र डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि मग त्याच्यानंतर काय 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. कशाच्या माध्यमातून तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तर हे जे रिजनिंगचे प्रश्न आहेत, ठीक आहे, दिशादर्शन वगैरे, तर याची मी पीडीएफ टेलिग्रामला टाकणार आहे. तर तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. ओके. सोपीच प्रश्न असतात रिजनिंगचे, इझिली तुम्ही सॉल्व्ह होतील. त्याच्यानंतर आरटीआय आणि आरटीएस वर खूप प्रश्न होते. ज्याचा आरटीआय आणि आरटीएस चांगला असेल त्याला चांगले मार्क मिळाले केडीएमसी मध्ये. बीएमसी मध्ये याच्यावर प्रश्न नव्हते. ठीक आहे. बीएमसी वर 4-5 प्रश्न होते फक्त. बाकी जो पॅटर्न आहे 5-5चा त्याच पॅटर्नने ते फॉलो झाले. ठीक आहे. आता त्यानंतर काय मराठी काय आता 2 भाग झाले. आता तिसरा भाग लागला मराठीचा. सो पहिलाच प्रश्न काय होता आता पांढरा शुभ्र. पांढरा शुभ्र या शब्दामध्ये कोणता समास आहे. पांढरा आणि शुभ्र. आता पांढरा शुभ्र शब्दाबद्दल काय तर विशेषण आहे. ठीक आहे. शुभ्र, ठीक आहे, पांढरा शुभ्र पांढरा. तर पांढरा काय झालं विशेषण. जेव्हा एखाद्या नामाबद्दल काय पहिले पद जे विशेषण असते पांढरा काय झालं विशेषण झालं तर त्याला आपण काय म्हणतो कर्मधारय समास म्हणतो. ठीक आहे. पहिले पद जे विशेषण असते त्याला आपण काय म्हणतो कर्मधारय असे म्हणतो. ओके. आता द्विगु समास काय येणार नाही कारण की द्विगु समास म्हणजे काय होते तर त्याचे पहिले पद कोणती तरी संख्या दर्शवते. ठीक आहे. द्विगु मध्ये काय राहते तर पहिले पदे संख्या असते. त्याच्यामध्ये मग तुम्ही त्रिकोण, पंचशील, अष्टमी, त्याच्यानंतर मग काय पंचवटी, त्रिशूल, पुन्हा काय सप्तमी, षष्टी, षटकोन असे भरपूर सारे शब्द. त्रिशूल म्हणजे पहिला जो शब्द पहा त्याच्यामध्ये काय संख्या दर्शवते. त्रिशूल मध्ये 3 आला, त्रिकोण मध्ये 3 आला, पंचशील मध्ये 5 शील आले, अष्टमी, ठीक आहे, 8 आले, त्याच्यामध्ये पंचवटी 5 आले, सप्तमी मध्ये 7 आले, षष्टी मध्ये 6 आले, षटकोन मध्ये 6 आले. ठीक आहे. तर अशा प्रकारे पहिले पद जे आहे ते संख्या दर्शवते त्याला आपण काय म्हणतो द्विगु समास असे म्हणतो. त्याच्यानंतर काय नत्र तत्पुरुष समास. आता हे काय तर पहिले पद एक मिनिट नत्र तत्पुरुष समास. आता याच्यामध्ये काय तर पहिले पद हे काय असते नकारार्थ असते. ठीक आहे. पहिले पद कसे असते नकारार्थ निगेटिव्ह पद असते. ओके. मग त्याच्यामध्ये काय नास्तिक नवाला, त्याच्यानंतर काय वरून अपुरा, अयोग्य, ठीक आहे, त्याच्यानंतर लायकचा नालायक म्हणा, पुन्हा काय फिकीरचा बेफिकीर, ठीक आहे, त्याच्यानंतर गैरहजर, हजर नाही असा गैर, म्हणजे हे सगळे निगेटिव्ह शब्द. पहिले पद जे आहे ते न, ना, बे,
नी, गैर अशा शब्दाने दर्शवते त्याला काय म्हणतो आपण नत्र तत्पुरुष समास असे म्हणतो. ओके. सो काय पांढरा शुभ्र पहिले पद विशेषण, पांढरा शुभ्र पहिले पद विशेषण त्याला काय म्हणतो आपण कर्मधारय समास म्हणतो. त्याच्यामुळे उत्तर काय येईल आपला पांढरा शब्द पांढरा शुभ्र हा या शब्दामध्ये कोणता समास आहे तर कर्मधारय हा समास आहे. ओके. त्यानंतर आताच आपण बघितलं विधेय आणि उद्देश. तर उद्देश म्हणजे काय कर्ता आणि विधेय म्हणजे काय तर क्रियापद. ओके. तर विधेय म्हणजे काय मी एक छानशी भेटवस्तू आणली. ठीक आहे. आता आणली काय झाली तर क्रियापद, क्रियापद म्हणल्यास क्रियापदालाच काय म्हणतात तर विधेय बनतात. तर विधेय कोणता आहे आणली काय झाला विधेय झाला. काय मी काय झालं याच्यामध्ये मी काय झालं तर मी हा उद्देश झाला. ठीक आहे. म्हणजे हा कर्ता झाला. मी एक छानशी भेटवस्तू आणली. आणणारा कोण मी हे काय झाला उद्देश झाला आणि विधेय काय झाला तर क्रियापद झालं. ठीक आहे. आणि काय आणली भेटवस्तू आणली तर हे काय झालं विधेय विस्तार झाला. ठीक आहे. विधेय विस्तार काय झाला तर भेटवस्तू, एक छानशी भेटवस्तू. त्याच्यानंतर काय तर टेकीस येणे हा वाक्प्रचार, वाक्प्रचार आणि म्हणी तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून जा. वाक्प्रचार म्हणी त्याच्यानंतर समानार्थी विरुद्ध शब्द हे TCS पॅटर्न मध्ये असतात, बाकी काय नाही तेवढं. आणि समास प्रयोग हे बेसिक बेसिक जे आहे तेच विचारते, काही खूप कठीण विचारत नाही. टेकीस येणे या वाक्प्रकाराचा अर्थ काय होतो. आता टेकीस येणे म्हणजे काय होते तर पूर्ण समाधान होते का नाही, ऐट दाखवणे होते का नाही, तर अगदी दमून जाणे. ठीक आहे. अगदी दमून जाणे. हा आता पहा तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर काय पर्वती आहे, पर्वतीच्या पाया चढून चढून काय झाले मला टेकीस आले, मला टेकीस आले. पर्वतीच्या जर पायऱ्या तुम्ही चढलाल तर खूप दम येते. ठीक आहे. काय येतं खूप दम येतं म्हणजे अगदी दमून जाणे. पर्वतीच्या पायऱ्या चढून काय मला टेकीस आले, टेकीस आले म्हणजे काय अगदी दमून जाणे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता काय याच्यामध्ये विधेय विस्तार ओळखायचा आहे. काय ओळखायचं आहे विधेय विस्तार आपल्याला ओळखायचा आहे. एका बागेत खेळताना आमचा कुत्रा काळोराम होतात पडला. ठीक आहे. एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळोराम होतात पडला. पडणारा कोण, हौदात पडणारा कोण, पडणारा आमचा कुत्रा. तर कुत्रा काय झाला हा याच्यामध्ये उद्देश झाला. ठीक आहे. काय झाला कुत्रा हा उद्देश झाला आणि पडला, पडला काय झाला विधेय झाला. आता या विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो विधेय विस्तार म्हणतो. आता पडला कुठे पडला, हौदात पडला. तर हौद काय झाला हौदात पडला, हौदात हे काय झाला आपला विधेय विस्तार झाला. ठीक आहे. कोण पडला तर कोण पडला म्हणजे कसा पडला तर बागेत खेळताना. कसा पडला बागेत खेळताना. कुठे पडला हौदात पडला. कधी कितीदा पडला तर एकदा बागेत खेळताना काय झाला कुत्रा तो हौदात पडला. तर बागेत खेळताना हौदात एकदा हे काय झाला तर आपला विधेय विस्तार झाला. ओके. काय झाला विधेय. तर तुम्ही याच्या एकावरून सुद्धा ओळखू शकता. जर तुम्हाला माहित आहे काय पडला जो आहे हा काय विधेय आहे, पडला हे काय विधेय आहे. तर या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय हौदात. तर हौदात कुठं दिसतंय तुम्हाला हौदात इथं दिसतंय. त्याच्यामुळे काय हे उत्तर आपलं राहील. हा झाला आपला विधेय विस्तार. ओके. आणि उद्देश विस्तार असतात आमचा कुत्रा, आमचा कुत्रा कोण काळूराम हे काय झालं असतं आपला उद्देश विस्तार झाला असता. त्यानंतर इंग्लिश सेशन. The life coach could advise the life coach good advice was wasted on the members of his audience who really didn't value it. ठीक आहे. आता एक कोच आहे तो काय करताय चांगला सल्ला देत आहे, पण काय झालं त्या मेंबरनी त्याला ऐकलं नाही बरोबर. ठीक आहे. आणि त्याला काय त्याची व्हॅल्यू नाही केली तर वेस्टेड झालं. तर त्याला काय म्हणतो टर्न अ डिअर टिप. म्हणजे काय त्यांनी आपले कान बंद केले. ठीक आहे. कानाने काय झाले ते बहिरे झालेले. त्याला काय म्हणतो आपण टर्न अ डीप इयर. म्हणजे काय एखादी गोष्ट आपण एखाद्याला सल्ला देताना तो त्याला काय इग्नोर करतो त्याला आपण काय म्हणतो टर्न अ डीप इयर. आता ब्लेसिंग इन डिस्कस म्हणजे काय आता आम्ही व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओला लोक पाहतील किंवा नाही पाहतील, लाईक करतील, कमेंट करतील की सबस्क्राईब करतील किंवा नाही मला माहित नाही. ठीक आहे. पण समजा कालांतराने जर याच व्हिडिओला समजा 1000 1200 1000 2000 व्ह्यू जर झाले तर हे काय होईल माझ्यासाठी ब्लेसिंग इन डिस्कस होईल. ओके. तर पुन्हा एक उदाहरण सांगायचं म्हणजे जेव्हा सुरुवातीला जे आपल्याला इंग्रजाकडून स्वातंत्र्य मिळालं. ठीक आहे. तर सुरुवातीला काय वाटलं होतं की आपल्या देशाचं काय होईल किंवा नाही असं पंडित जवाहरलाल नेहरूला वाटत होतं, म्हणजे बाकीच्यांना वाटत होतं. पण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की जे काय होईल ते चांगलंच होईल. ठीक आहे. आणि आता आपला देश खूप प्रगती पथावर आहे. तर त्यावेळी त्यांनी असं म्हटलेलं होतं. त्यांचंच वाक्य अ ब्लेसिंग इन डिस्कस. ओके. आता लेट कॅट आउट ऑफ द बॅग. लेट कॅट आउट ऑफ द बॅग. ठीक आहे. आता समजा आता एक उदाहरण देऊ खूप सोपी.
आता समजा आपलं काय आपण आपलं प्रेम गावात असतं, ठीक आहे, लपवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण काय होतं ते कधी ना कधी उघडकीस येतात. त्याला म्हणतो आपण काय, वार आला तर पान हालतं असं म्हणतो. तर ते काय होतं, सिक्रेट आपलं रिव्हील होतं. आपण किती लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी काय ते आपलं भांडं फुटतं. ओके, तर त्याला काय म्हणतो, लेट कॅट आउट ऑफ द बॅग. ठीक आहे, रिव्हील काय होणे आपला सिक्रेट, सिक्रेट काय होणे आपला रिव्हील होणे. हम्म. त्याच्यानंतर बरी द हॅचेट म्हणजे काय होते, एखाद्या व्यक्तीसोबत काय आपला झगडा झालेला आहे, ठीक आहे, तर झगडा आणि भांडण तंटा मिटवून एकत्र येणे त्याला काय म्हणतो आपण, बरी द हॅचेट म्हणतो. ठीक आहे, जे काय आपले झगडे भांडण तंटे आहेत सगळे मिटवून काय एकत्र येणे त्याला काय म्हणतो आपण, बरी द हॅचेट असे म्हणतो. सो याचं काय उत्तर आलं, एखाद्या गोष्टीला आपण एखाद्या चांगला सल्ला देतो आणि तो काय करतो, इग्नोर करतो, त्याला काय म्हणतो आपण, टर्न अ डीप इयर. त्याने आपले कान बंद केले किंवा तो कानाने बहिरा झाला. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग हायलाइटेड इडियम. ठीक आहे, इडियम फ्रेजेस, ठीक आहे, इडियम दिलेले आहे, त्याचं काय आपल्याला योग्य उत्तर काढायचं आहे. तर काय कुठे हायलाइट केलं आहे इथं, हायलाइटचे पोर्शन पूर्ण वाक्य वाचत बसायचं नाही. बाईट द बुलेट, काय बाईट द बुलेट. ओके, आता बाईट द बुलेट म्हणजे काय करते, तर मेक अ डिफिकल्टी डिसिजन ब्रेवली. ठीक आहे, आता बाईट द बुलेट म्हणजे एखादी गोळी आहे, ठीक आहे, आपल्याला ते खायची इच्छा नाही पण आपल्याला खावं लागतं, कारण का आपली तब्येत जर दुरुस्त करायची असेल तर आपल्याला ती गोळी खावी लागते, ती जबरदस्तीने खावी लागते. पण त्याला काय म्हणतात, मेक डिफिकल्ट डिसिजन ब्रेवली. ठीक आहे, ते आपल्यासाठी कसं हानिकारक आहे, म्हणजे आपल्याला आवडत नाही पण ते आपल्यासाठी चांगलं आहे, पण ते कसं तो धाडसी निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. त्याच्यामुळे काय बाईट द बुलेट याचा अर्थ काय होते, मेक अ डिफिकल्ट डिसिजन ब्रेवली, त्याला काय म्हणतो, बाईट द बुलेट. त्यानंतर काय सॉरी, सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स of the highlighted word in the given sentence. Okay. The artist prefer working with chalk drawing, fully aware of their ephemeral nature. आता हायलाइट जो शब्द आहे त्याचा सिनोनिम्स आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, सिनोनिम्स ऑफ द हायलाइट वर्ड. तर काय इफिमेरल. आता इफिमेरल म्हणजे काय होते, तर क्षणिक होते. इफिमेरल म्हणजे काय, तर क्षणिक म्हणजे टेम्पररी. ओके, त्याला काय म्हणतो आपण, टेम्पररी म्हणतो. आणि त्याच्या विरुद्धार्थ काय तर इटर्नल. इटर्नल म्हणजे काय होते, तर लॉंग लास्टिंग होते. इटर्नल म्हणजे काय, लॉंग लास्टिंग म्हणू शकतो आपण. मग त्याला टाइमलेस, त्याच्यानंतर मग काय, लॉंग लास्टिंग झालं, टाइमलेस मराठीमध्ये म्हटलं तर मग चिरकाल, निरंतर, त्याला आपण काय म्हणतो, इटर्नल म्हणतो. आणि एफिमेरल म्हणजे काय, तर एक मिनिट, एफिमेरल म्हणजे काय, तर क्षणिक. ठीक आहे, क्षणभंगूर, त्याला म्हणतो आपण टेम्पररी. त्याच्यानंतर कोणत्या ट्रान्झियंट. ठीक आहे, तर या गोष्टीला आपण काय म्हणतो, एफिमेरल म्हणजे काय, क्षणिक होते. ओके, आणि याच्या अपोजिट काय येईल, तर इटर्नल. त्याच्या अपोजिट काय येते, तर इटर्नल हे येईल. अपोजिट काय येईल, इटर्नल. इटर्नल. ठीक आहे, इटर्नल म्हणजे काय, तर चिरकाल, निरंतर, टाइमलेस, लॉंग लास्टिंग आपण त्याला म्हणतो. ओके, तर त्या अनुषंगाने तुम्ही काय दोन्ही शब्द लक्षात ठेवा, हे वारंवार वारंवार विचारतात. त्याच्यानंतर जीकेचे प्रश्न, जनरल नॉलेज. ठीक आहे, जनरल नॉलेज. 2001 मध्ये स्वीकारण्यात आलेला स्टॉकहोम करार खालीपैकी कोणत्या पर्यावरणीय चिंतांना संबोधित करतो, कोणत्या सततचे सेंद्रिय प्रदूषक. त्यानंतर हा खूप सोपी प्रश्न, काय संघ लोकसेवा आयोग युपीएससी हे काय, तर घटनात्मक संस्था आहे. कलम किती, 314, 314, 312, 314, 315 हे युपीएससी संबंधित आहे. ओके, 312, 312 पासून सुरू होते. त्याच्यानंतर काय, तर खालीलपैकी कोणते स्वच्छ भारत अभियानचे शहरी लक्ष नाही. आता हा बेसिक क्वेश्चन होता. ठीक आहे, आता काय स्वच्छ भारत अभियानचे लक्ष नाही, शहरी लक्ष नाही, तर शहरी भागात स्वच्छता साध्य करणे हे तर राहीलच. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे हे सुद्धा राहील. उघड्यावर शौचास जाणे बंद करणे हे सुद्धा राहील. पण आता शहरी घरे देऊन झोपडपट्ट्या हटवणे हे राहील का, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे हा बेसिक क्वेश्चन होता, याच्यासाठी जास्त अभ्यासाची गरज लागत नाही. तुमचा बेसिक जरी असेल तरी तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर काय, भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर लोकसभेचे पहिले अध्यक्ष. हा खूप बेसिक प्रश्न आहे, त्याच्यामुळे काय जी व्ही मावळणकर हे उत्तर येईल. त्याच्यानंतर मी पीडीएफ टाकले, तिथून तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करून घ्या. ओके, खूप सोपी सोपी प्रश्न आहे, एवढे काही कठीण प्रश्न नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आरटीआय आरटीएस हे काय आपल्या कामाचं नाही सध्या. ओके, 10 प्रश्न होते, पण हे इथं नागपूर महानगरपालिकेला नाही विचारणार, कारण की सिलेबस मध्ये दिलेलं नाही. त्याच्यानंतर शब्दाचा योग्य पदक्रम लावून. ठीक आहे,
शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेख नियमानुसार लेख नियमानुसार अचूक वाक्य सांगा. हा, तर हे लोक तुम्हाला चोरवाडीला नेऊन पोहोचवतील, तुम्ही मोरवाडीला जायला निघालात. हे वाक्य जुळतंय का? सेन्स नॉनसेन्स वाक्य आहे. तुम्ही मोरवाडीला जायला निघालात तर हे लोक तुम्हाला चोरवाडीला नेऊन पोहोचवतील, हे सुद्धा नॉनसेन्स वाक्य आहे. तुम्हाला चोरवाडीला नेऊन निघालात तर हे लोक मोरवाडीला जायला पोहोचवतील, हे सुद्धा नॉनसेन्स वाक्य आहे. तर याचा अर्थ काय? तर तुम्ही मोरवाडीला जायला निघालात तर हे लोक तुम्हाला चोरवाडीला नेऊन पोहोचवतील. तर हे वाक्य कुठे आहे? मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात जशाच्या तसं दिलेलं आहे. तर मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही चांगल्या प्रकारे मराठी ग्रामरचा अभ्यास करून जा, तिथं तुम्हाला भरपूर उदाहरणं मिळतील. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पॅसेज दिलेला असतो, ठीक आहे. पॅसेज वरती प्रश्न असतात. टाइम भरपूर असतो, 2 तास, त्याच्यामुळे आरामात पॅसेज वाचा आणि एक एक प्रश्न व्यवस्थित सोडवा, तर होऊन जाते. काय विषय नाही त्याचा, ठीक आहे. सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. त्याच्यानंतर काय तर इंग्लिश सेशन 5 प्रश्न असतात पॅसेजवर. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड in the given sentence and select the option that rectifies it. Okay. The author बेलिको. आता इनकरेक्ट स्पेल आपल्याला ओळखायचा आहे, तर बेलिकोची स्पेलिंग BELL येते, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? डिस्पॅरेजमेंट हा याचं स्पेलिंग चुकली आहे, ठीक आहे. तर हे डिस्पॅरेजमेंट आहे ना, डिस्पॅरेजमेंट याचं जी च्या इथं नाही का ई पाहिजे होतं, म्हणजे एक मिनिट. तर हा जी नंतर ई पाहिजे होता, ठीक आहे. जी नंतर काय? ई पाहिजे होता, त्याच्यानंतर MENT. त्याच्यामुळे कोणती स्पेलिंग चुकीची दिली आहे? तर इथे डिस्पॅरेजमेंट ही स्पेलिंग काय दिली आहे? चुकीची दिलेली आहे. अशी स्पेलिंग पाहिजे होते, त्याच्यामुळे हे स्पेलिंग बरोबर येईल, ठीक आहे. हे तर काय स्पेलिंग चुकीची दिलेली आहे. तर चुकीची स्पेलिंग आपल्याला ओळखायची आहे. तर काय? डिस्पॅरेजमेंट ही काय स्पेलिंग चुकीचं आहे. पॉलिमिकल असं आहे, पॉलिमिकलची स्पेलिंग अशी आहे. त्याच्यानंतर काय? परसुएसिव्हची स्पेलिंग काय अशी आहे. या सगळ्या स्पेलिंग तुम्ही चांगल्या प्रकारे पाहून ठेवा, जेणेकरून काय तुम्हाला जर पेपरमध्ये आल्या तर तुमचं चुकायला नको, ठीक आहे. पेरसिव्हची स्पेलिंग हे बरोबर आहे. पॉलिमिकलची स्पेलिंग हे बरोबर आहे. बेलिकोची स्पेलिंग हे बरोबर आहे. डिस्पॅरेजमेंटची स्पेलिंग अशी नसून हे अशी आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे आपला प्रश्न विचारतात, ठीक आहे. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. त्यानंतर पुन्हा पॅसेज, इंग्लिशचा पॅसेज, ठीक आहे. इंग्लिशच्या पॅसेजवर 5 प्रश्न असतात, त्याच्यामुळे तुम्ही पॅसेजची चांगली तयारी करा. PQRS वर प्रश्न असतात. त्यानंतर मग पुन्हा जीके पार्ट 4. ओके, जीकेचं का पार्ट 4, ठीक. जुलै 2024 मध्ये भारतात किती युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत? तर किती आहेत? हे 2024 मध्ये झाले, 42. आता किती आहेत? तर आता लक्षात ठेवा 44 आहेत. ओके, 2025 44 हे कोणते? तर मराठा मिलिटंट, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किती 12 गड किल्ले आहेत. किती? 12 जे गड किल्ले आहेत. 11 कुठे? महाराष्ट्रात, आणि एक कुठे? तर कर्नाटक मध्ये, त्याचं नाव काय? झिंजी. हे जे गड किल्ला आहे, तर असे टोटल किती? 12 गड किल्ल्यांना काय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे. आता भारतात किती झाले? टोटल 44 झाले, ठीक आहे. आता जर समोर आपल्याला जर नागपूर महानगरपालिकेला प्रश्न आला तर 44 हा आकडा तुम्ही काय करा? लक्षात ठेवा. ओके. आणि 43 कोणता? तर मोहिमादेव, ठीक आहे. काय? मोहिमादेव कुठं? आसाममध्ये. जे लोक असतात त्यांना काय त्यांचे मुर्दे गाडलेले असतात त्या जमिनीला, तर त्या जागेला काय म्हणतात? मोहिमादेव. तर ते 43वा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट कुठे आहे? तर आसाममध्ये. आणि 44वा कुठे? तर महाराष्ट्र, एक कर्नाटक, आणि 11 महाराष्ट्रातले जे गड किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले जे गड किल्ले आहेत, त्यांना काय 44वा काय भारतातला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून काय दर्जा मिळालेला आहे. ओके. त्यानंतर आता स्वच्छ सर्वेक्षण 2023, दशलक्षातून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा होता? आता या प्रश्नाचं उत्तर माहित असेल, ठीक आहे. आता तुक्का याच्यामध्ये कसा मारायचा बा? सगळ्यात पहिले कमी संख्या कोणती आहे? 25 लिहा. ओके. त्याच्यानंतर मग याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती? 31. ओके. त्याच्यानंतर मग कोणती आहे? तर 37. त्याच्यानंतर मग काय? 42. जर तुम्हाला माहित नसेल तर हा फॉर्म्युला यूज करा, ठीक आहे. कृपया तुम्हाला माहित असेल तर हा फॉर्म्युला यूज करू नका. ओके. तर काय 25 सर्वात कमी संख्या आणि सर्वात जास्त संख्या 2 कटल्या. मग अशी पण मी तसं सांगितलं होतं. आता या 2 मधून तुम्ही रिस्क घ्या, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही रिस्क घ्या, निगेटिव्ह मार्किंग नाही, त्याच्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता. तर पहिला नाही तर तिसरा एक, आपला दुसरा नाही तर तिसरा एक ऑप्शन उत्तर असते, त्याच्यामुळे काय 37 हे उत्तर याचं आहे. ओके. तर तुम्ही जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हा अप्रोच वापरू शकता. तर या 2 पैकी एक उत्तर राहील. 50-50 मध्ये तुमचं उत्तर बरोबर आलं तर ठीक आहे, लक बाय चान्स. ओके. त्यानंतर काय?
विच ऑफ द फॉलोइंग मिनरल्स इज प्रायमरी यूज इन द प्रोडक्शन ऑफ स्टील अलॉयज अँड इज अबंडंट इन ओडिशा, कर्नाटक अँड मध्य प्रदेश? तर ते काय मॅग्नीज. मॅग्नीज काय जास्त प्रमाणात ते काय प्रोडक्शन होतं कुठं? ओडिशा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये. हा भूगोलचा प्रश्न होता. ओके. हम्म. हा खूप बेसिक प्रश्न. आता हा तर सर्वांना जे मुलं तयारी करतात एक्झामची त्यांना माहीतच पाहिजे काय की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये 100% लोकसंख्या शहरी भागात आहेत? आपल्याला माहित आहे की मुंबई आणि मुंबई उपनगरमध्ये काय सर्वात जास्त शहरी लोकसंख्या आहे आणि सर्वात जास्त घनता सुद्धा कुठे आहे? तर मुंबई आणि मुंबई उपनगरचीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिक बेसिक प्रश्न आहेत रिजनिंगचे. ठीक आहे, तुम्ही पाहून घ्या हे. ओके. पाय चार्टवर सुद्धा प्रश्न असतात. पाय चार्ट, त्याच्यानंतर मग डायग्राम आपली. त्यानंतर मग आता हे काय तर महानगरपालिकेसंबंधित काय प्रश्न असतात. तर त्या अनुषंगाने तुम्ही नागपूर महानगरपालिका संबंधित थोडाफार वाचून घ्या. जेणेकरून काय त्या तुम्हाला एक्झाममध्ये काम येईल. जर प्रश्न जर आले नागपूर महानगरपालिकेसंबंधित तर 2-4 प्रश्न जरी आले तरी आपल्याला काय फायदा होऊन जाईल. त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिका तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या. ओके. तर जवळपास 10 प्रश्न होते नागपूर महानगरपालिकेवरती. म्हणजे नागपूर नाही, KDMC एक्झाम झाली त्याच्यावरती. ओके. तर प्रश्न संपलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण KDMC या पेपरचं ॲनालिसिस केलं. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही नागपूर महानगरपालिकेचा सुद्धा काय अभ्यास करून जा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. याच्यानंतर काय 7 तारखेला माझा पेपर आहे. पहिली शिफ्ट आहे. त्या पेपरचं मी ॲनालिसिस तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे काय मी जो व्हिडिओ टाकेन तर तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.